हॅलो स्टुडंट्स, आज आपण करंट इलेक्ट्रिसिटी या चॅप्टरमधील कन्व्हर्जन ऑफ गॅल्व्हनोमीटर इनटू अन ॲमीटर हे आर्टिकल अभ्यासणार आहोत. कालच्या लेक्चरला मागील लेक्चरला आपण गॅल्व्हनोमीटरचं कन्स्ट्रक्शन कसं आहे, रचना कशी आहे ते अभ्यासलेलं आहे. आपण अभ्यासलेला गॅल्व्हनोमीटर हा मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर प्रकारातला आहे. इन शॉर्ट त्याला आपण MCG असं म्हणणार आहोत, किंवा फक्त गॅल्व्हनोमीटर म्हटलं तरी चालेल. आता गॅल्व्हनोमीटरचा उपयोग कशासाठी असा प्रश्न विचारला तर आपलं उत्तर आहे टू डिटेक्ट द वीक करंट इन द इलेक्ट्रिक सर्किट. पण आता आपल्याला करंट मोजायचं, मेजर करायचं आहे, तर आपण असं पाहिलं होतं की काही मॉडिफिकेशन्स करावे लागतील. काही मॉडिफिकेशन करून गॅल्व्हनोमीटर हा करंट मोजण्यासाठी वापरता येतो. त्यावेळेस त्याला ॲमीटर असं म्हणायचं आहे. ते आज मॉडिफिकेशन काय आहे त्याचा अभ्यास करायचा आहे. ते आर्टिकल आहे कन्व्हर्जन ऑफ गॅल्व्हनोमीटर इनटू अन ॲमीटर. मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर डिझाइन फॉर मेजरमेंट ऑफ करंट इज कॉल्ड ॲमीटर. मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर डिझाइन फॉर मेजरमेंट ऑफ करंट इज कॉल्ड an ॲमीटर. Ammeter is always connected in series with the circuit to measure the current. Ammeter हा सर्किटच्या सिरीजमध्ये असतो, आपल्याला करंट मोजता येतो त्याच्यासाठी. टू कन्वर्ट गॅल्व्हनोमीटर इनटू ॲमीटर some modifications are necessary, and these modifications are: number 1, its effective current capacity must be increased to the desired higher value. गॅल्व्हनोमीटर ॲमीटर म्हणून कन्वर्ट करताना मॉडिफिकेशन्स करायचं. यातलं पहिलं मॉडिफिकेशन आहे की त्या गॅल्व्हनोमीटरची करंट कॅपॅसिटी वाढली पाहिजे टू डिझायर्ड हायर व्हॅल्यू. दुसरी रिक्वायरमेंट आहे मॉडिफिकेशनमधली, समजा आपण त्याच्या जास्तीचा करंट त्या सर्किटमध्ये असेल, तो ॲमीटरमधून पास झाला, गॅल्व्हनोमीटरमधून पास झाला, तर तो डॅमेज होता कामा नये, त्याला प्रोटेक्ट करायचं आहे. गॅल्व्हनोमीटरला जेवढी क्षमता आहे तेवढाच करंट त्याचं पास होईल. एक्सेस करंट वेगळ्या मार्गाने तो पास होईल, अशी काहीतरी आपल्याला व्यवस्था करावी लागेल. तसं मॉडिफिकेशन करायचं आहे. इट मस्ट बी प्रोटेक्टेड फ्रॉम पॉसिबल डॅमेज ड्यू टू एक्सेस इलेक्ट्रिक करंट टू बी पास. आणि ॲमीटर हा पण सिरीजमध्ये जोडायचं म्हटलं की नाही, म्हणजे त्याचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स, गॅल्व्हनोमीटरचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स कमी झाला पाहिजे. अशा 3 प्रकारच्या रिक्वायरमेंट आहेत मॉडिफिकेशनमध्ये. परत एकदा मी सांगण्याचा प्रयत्न करतो. पहा, डायरेक्ट आपण गॅल्व्हनोमीटरच करंट मोजायला वापरला तर त्याची करंट कॅपॅसिटी कमी आहे, आपल्याला जास्त करंट मोजता येणार नाही. म्हणजे त्याची करंट कॅपॅसिटी वाढली पाहिजे, हे पहिलं रिक्वायरमेंट. मग जास्त करंट मोजायचा, एक्सेस करंट मोजायचा म्हटलं की तो डॅमेज पण होता कामा नये, प्रोटेक्ट करायचं आहे. आणि तिसरं, तोच ॲमीटर सर्किटला सिरीजमध्ये असल्यामुळं सर्किटचा रेजिस्टन्स वाढला नाही पाहिजे, यासाठी ॲमीटरचा रेजिस्टन्स कमी असला पाहिजे. म्हणजे गॅल्व्हनोमीटरचं रूपांतर ॲमीटरमध्ये करत असताना, मॉडिफिकेशन करताना हे 3 मुद्दे लक्षात घेऊन आपल्याला मॉडिफिकेशन करावं लागेल. आणि मग त्याचं उत्तर काय मॉडिफिकेशन केले ना ह्या 3ही गोष्टी साध्य होतील. तर त्याचं उत्तर आहे, दिस कॅन बी अचीव्ड बाय कनेक्टिंग ए लो रेजिस्टन्स इन पॅरलल विथ द गॅल्व्हनोमीटर. आणि ते इथं दाखवलेलं आहे. हा गॅल्व्हनोमीटर आहे, गॅल्व्हनोमीटरच्या पॅरलल लो रेजिस्टन्स, त्याला शंट रेजिस्टन्स असं म्हणतात. यस हा त्याचा सिम्बॉल आहे, त्याच्या पॅरललमध्ये जोडायचा. आणि मग आत्ता हा गॅल्व्हनोमीटर आणि शंट रेजिस्टन्स ह्या दोघांना मिळून आपण काय म्हणणार आहोत, ॲमीटर. पुढं प्रश्न पडतो, शंट रेजिस्टन्स पॅरलल जोडल्यामुळं आपल्याला येणाऱ्या ज्या 3 अडचणी होत्या दूर झाल्या का? येस. कशा झाल्या? त्याचं उत्तर आहे, आय हा सर्किटचा करंट आहे, त्याची तर 2 भाग होतील. गॅल्व्हनोमीटरमधून जाणारा करंट तो IG म्हणूया, शंटमधून जाणारा करंट IS म्हणूया. हा शंट याची व्हॅल्यू एवढी कमी आहे किंवा अशा रीतीने निवडलेली आहे की ह्या गॅल्व्हनोमीटरची जेवढी क्षमता आहे तेवढाच करंट इकडे जाईल, उर्वरित सर्व करंट शंटमधून इकडे जाईल. परत टोटल करंट आहे सर्किटचा जसं तसं राहतो. म्हणजे आपण त्या करंटचे 2 भाग केले. गॅल्व्हनोमीटरची जेवढी क्षमता तेवढाच करंट गॅल्व्हनोमीटरमधून पास होऊन त्याला म्हणायचं करंट IG, करंट
टू द गॅलव्हॅनोमीटर. उर्वरित करंट सर्व शंटमधून पास होईल, त्याला म्हणायचं आहे शंट करंट, सिम्बॉल आहे IS. पण या दोघांची बेरीज केली तर येणारा टोटल करंट आहे तो सर्किटचा टोटल करंट आहे. म्हणजे आता ह्या दोघांना मिळून आपण काय म्हणणार ॲमीटर. म्हणजे डायरेक्ट गॅलव्हॅनोमीटर ॲज इट इज वापरला का करंट मोजायला नाही, त्याच्या पॅरललमध्ये शंट रेजिस्टर जोडला, मग आता गॅलव्हॅनोमीटर आणि शंट रेजिस्टरच्या दोघांना मिळून आपण काय म्हणणार आहोत ॲमीटर. मग पुढे प्रश्न पडतो, मग ह्या शंटची व्हॅल्यू किती, त्याचा फॉर्म्युला काढायचा. त्यासाठी आपण या पॉईंटचा विचार करूया, जंक्शन पॉईंटचा विचार करूया. इनकमिंग करंट I आहे, आउटगोईंग करंट हे 2 आहेत. आपल्याला माहिती आहे किर्चॉफ्स करंट लॉनुसार इनकमिंग करंट इज इक्वल टू आउटगोईंग करंट, आणि पहिलं इक्वेशन आहे I इज इक्वल टू IG प्लस IS. इनकमिंग करंट इज इक्वल टू आउटगोईंग करंट. हेच इक्वेशन रिअरेंज केलं IS साठी. IG इकडे घेतलं की हा इथं ऑलरेडी प्लस आहे तो मायनस होईल, म्हणून IS इज इक्वल टू I मायनस IG असं इक्वेशन मिळालं. आता आपल्याला स्टुडंट्स काय करायचं आहे, ह्या शंटच्या व्हॅल्यूसाठीचा फॉर्म्युला काढायचा. शंटच्या व्हॅल्यूचा फॉर्म्युला काढायचा. त्यासाठी बघा या डायग्रामची माहिती थोडक्यात बघूयात. लेट G बी द रेजिस्टन्स ऑफ द गॅलव्हॅनोमीटर. गॅलव्हॅनोमीटर रेजिस्टन्स किती म्हणूया G, अँड IG बी द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ करंट which can pass through the galvanometer, which can be allowed to pass through the galvanometer, and remaining part passes through the shunt, that is IS. That is the current passing through the shunt denoted by IS. I is the current of the circuit which is to be measured. हा करंट आहे की जो आपल्याला मोजायचा, टोटल करंट आहे तो सर्किटचा करंट आहे, तो आपल्याला मोजायचा. आता सर्किट काळजीपूर्वक पाहिलं, ह्या 2 पॉईंटचा विचार करा बघा स्टुडंट्स. इनकमिंग करंट I आहे, आउटगोईंग करंट IG IS आहे. दोन्ही करंट इथं आले तर हा परत टोटल करंट काय झाला I. आता या 2 पॉईंटचा विचार केला तर हे दोघं एकमेकाला पॅरल आहेत. मग आपण पॅरल कॉम्बिनेशन मध्ये पोटेन्शियल डिफरन्स सारखं असतं असं म्हणतो, तो मुद्दा इथं वापरायचा आहे, ती संकल्पना इथं वापरायची आहे, तो कन्सेप्ट वापरायचा आहे. इन पॅरल कॉम्बिनेशन पोटेन्शियल डिफरन्स रिमेन्स कॉन्स्टंट. सेम कॉन्स्टंट नाही, सेम म्हणूया. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द गॅलव्हॅनोमीटर इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द शंट रेजिस्टन्स. आणि म्हणून तर पहिलं इक्वेशन दिलंय PD म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स, PD अक्रॉस S म्हणजे शंट रेजिस्टन्स इज इक्वल टू PD अक्रॉस G म्हणजे गॅलव्हॅनोमीटर. ते दोघं एकमेकाला पॅरल आहेत आणि म्हणून त्यांच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स सारखा आहे. पण ओहम्स लॉनुसार पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे करंट आणि रेजिस्टन्सचा गुणाकार. शंटच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे शंटचा रेजिस्टन्स गुणिले शंट मधला करंट IS इंटू S इज इक्वल टू PD अक्रॉस G म्हणजे त्याचा गॅलव्हॅनोमीटर रेजिस्टन्स गुणिले गॅलव्हॅनोमीटर मधला करंट IG इंटू G. IS इज इक्वल टू IG इंटू G आहे. पण IS इज इक्वल टू आपण आत्ताच इथं काढून ठेवलेलं आहे I मायनस IG. ती व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केली IS ची, I मायनस IG, IS तसाच IG इंटू G. आपल्याला S ची व्हॅल्यू काढायची म्हणून ते इक्वेशन S साठी रिअरेंज केलं, म्हणून S फक्त डायव्हर्ट ठेवला. हा IG आहे तो इथं न्यूमरेटरला आहे, हा ब्रॅकेट आता डिनॉमिनेटर जाईल, म्हणजे I मायनस IG डिनॉमिनेटरला मल्टिप्लाइड बाय G. अँड दिस इज द फॉर्म्युला फॉर द शंट रेजिस्टन्स. आपल्याला जो रेजिस्टन्स मोजायचा आहे तो I, गॅलव्हॅनोमीटर रेजिस्टन्स G, सॉरी जो करंट मोजायचा आहे तो करंट I आहे. मी चुकून आता रेजिस्टन्स म्हटलं, दुरुस्ती करा. जो करंट मोजायचा आहे तो करंट आहे I. G म्हणजे गॅलव्हॅनोमीटर रेजिस्टन्स आहे, तर IG म्हणजे त्या गॅलव्हॅनोमीटरची जेवढी क्षमता आहे तेवढीच. थोडक्यात आपण त्याला वेगळं नाव ठेवूयात, फुल स्केल डिफ्लेक्शन करंट, FSD करंट. गॅलव्हॅनोमीटरमध्ये जेवढं स्केल आहे तेवढं स्केल भर डिफ्लेक्शन मिळालं की तेवढाच करंट त्याच्यात पास होऊ शकतो, तेवढीच त्याची क्षमता आहे. FSD करंट, फुल स्केल डिफ्लेक्शन करंट, म्हणजेच गॅलव्हॅनोमीटर जेवढी क्षमता आहे तेवढं करंट कॅरी करू शकतो, जेवढी क्षमता आहे तेवढा करंट म्हणजे IG. ह्या व्हॅल्यू आपल्याला माहिती असतात. ज्या गॅलव्हॅनोमीटरचं रूपांतर ॲमीटरमध्ये करायचं त्याचा रेजिस्टन्स माहिती असतो, त्याची करंट कॅरिंग क्षमता किती आहे, मॅक्झिमम करंट किती कॅरी करू शकतो म्हणजे IG तो आपल्याला माहिती असतो. आणि आपल्याला किती करंट मोजायचं आहे ती रेंज असते ॲमीटरची, 0 to 10 एम्पियर, 0 to 1 एम्पियर असे रेंज असतात. म्हणजे मॅक्झिमम करंट किती मोजायचं आपल्याला तो माहिती आहे, तो म्हणजे I. या 3 व्हॅल्यू माहिती असेल की आपल्याला S काढता येतो, S मोजता येतो. अशा रीतीने गॅलव्हॅनोमीटरच्या अक्रॉस सुटेबल शंट रेजिस्टन्स व्हॅल्यू जोडली पॅरललमध्ये त्याच्या की मग ह्याच गॅलव्हॅनोमीटरचं रूपांतर कशामध्ये होतं, ॲमीटरमध्ये होतं.
याला जोडून काही याचे आणखी वेगळे पैलू आहेत, डेरिव्हेशन ते बघायचे आहेत. आपण केस 1 केस पासून म्हणतोय, तर केस 1 लिहिलेली बघा. आपण काय म्हटलं, इफ या आय इज इक्वल टू एन आय जी असं असेल तर आपलं याचा फॉर्म्युला काय तिथं बघायचं. हा जो आय आहे तो आय जीच्या एन टाइम्स एवढा असं असेल तर बघा, समजा ह्याची किंमत आहे 10 मिलियन, तर हा 100 मिलियन पेर असेल, 1000 असेल, एन टाइम्स लार्ज असेल असं रिलेशन असेल तर इफ आय इज इक्वल टू एन आय जी असं असेल त्यावेळेस एस किती, तर सोपं आहे. आयची ही व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केली आहे का याच फॉर्म्युल्यामध्ये एन आय जी. आता इथे एन आय जी कॉमन काढला म्हणजे राहिलं n-1. परत हा आय जी कॅन्सल झाला, शिल्लक काय राहिलं बघा, हा जी न्यूमरेटरला आला, डिनॉमिनेटरला n-1. इथे बघा फक्त असं जर रिलेशन असेल दोघांमध्ये, आय इज इक्वल टू एन आय जी, जो करंट मोजायचा आहे तो गॅल्व्हॅनोमीटरच्या क्षमतेच्या एन पट्टीनं मोठा आहे, आय इज इक्वल टू एन आय जी असं असेल तर शंटच्या व्हॅल्यूचा फॉर्म्युला आहे G/n-1. तसं आणखी एक फॉर्म्युला आपल्याला पाहिजे, फ्रॅक्शन ऑफ द करंट पासिंग थ्रू द शंट. असं पण बऱ्याच वेळा डिस्कशन असतं, ते कसं ते आपण बघूया. येस स्टुडंट्स, आपण आत्ताच एक केस अभ्यास घ्यायची, स्पेशल केस. इफ आय इज इक्वल टू एन आय जी असेल तर तसं आणखी आपल्याला दुसरी केस पाहिजे, केस सेकंड आपल्या सिलेबसमध्ये आहे ती म्हणजे फ्रॅक्शन ऑफ करंट पासिंग थ्रू द गॅल्व्हॅनोमीटर, थ्रू द शंट. फ्रॅक्शन ऑफ टोटल करंट पासिंग थ्रू द शंट रेजिस्टन्स. टोटल करंट आय आहे, शंटमधून पास होणार करंट आय एस आहे. आय एस अपॉन आय याला म्हणायचं फ्रॅक्शन ऑफ द टोटल करंट थ्रू द शंट रेजिस्टन्स. आय एस अपॉन आय हा रेशो कसा काढलाय बघा. हे क्वेश्चन तर आपल्याला माहिती होतच असतं. पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस शंट इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द गॅल्व्हॅनोमीटर. मगाशी आपण आय एस ची व्हॅल्यू ठेवली होती आय मायनस आय जी. आता आपण आय जी ची व्हॅल्यू ठेवूया. याच इक्वेशनवरून जसं आपण हा आय एस काढला तसं आय जी काढायचं म्हटलं तर आय जी इज इक्वल टू आय मायनस आय एस येईल. ह्याच इक्वेशनवरून हीच व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केली, आय मायनस आय एस, आय जीची व्हॅल्यू इंटू जी. हे सिम्प्लिफाय केलं, रिअरेंज केलं. आपल्याला पुन्हा रेशो काढायचा होता आय एस अपॉन आय, ते डाव्या बाजूला घेतलं, इकडं आलं, उत्तरानं जी अपॉन एस प्लस जी. जी म्हणजे गॅल्व्हॅनोमीटर रेजिस्टन्स, एस म्हणजे शंट रेजिस्टन्सची व्हॅल्यू. ह्या दोन व्हॅल्यू माहीत असेल तर फ्रॅक्शन ऑफ द टोटल करंट पासिंग थ्रू द शंट रेजिस्टन्स आपल्याला काढता येतो. हा जो रेशो आहे हा याला म्हणायचं आहे फ्रॅक्शन ऑफ द टोटल करंट पासिंग थ्रू द शंट रेजिस्टन्स. स्टुडंट्स, याला जोडूनच आणखी एक छोटे 2 पॉईंट्स आहेत ते आपण डिस्कस करूयात. त्याच्यावर बराच वेळा प्रश्न असतो. ऑलरेडी ते इथे डिस्कस झाले आहेत, पण ते वेगळ्या पद्धतीनं प्रश्न विचारला होतो. इथं आपण पाहिलं आत्ता ॲमीटरचा रेजिस्टन्स कमी पाहिजे असं आपण म्हटलं, कारण बघा ह्याचा रेजिस्टन्स साधारणतः 100 ओहम असतो, ह्याची व्हॅल्यू खूप कमी असते 0.1 ओहम, आणि हे दोघं पॅरललमध्ये म्हणजे ह्यांचा इफेक्टिव्ह हा 0.1 पेक्षाही कमी आला. म्हणजे ह्या योजनेमुळे ह्याचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स खूप कमी झाला, म्हणजे ॲमीटरचा रेजिस्टन्स हा कमी असतो. आता ह्याच्यावर प्रश्न असा विचारू शकतो, एक्सप्लेन व्हाय ॲमीटर मस्ट हॅव लो रेजिस्टन्स. का गरज आहे? ऑलरेडी आपण ते डिस्कस केले, पण प्रश्न आणि उत्तर ह्या भाषेत आणखी थोडक्यात डिस्कस करूया. जस्ट मिनिट. येस स्टुडंट्स, आता आपल्याला जो मुद्दा पाहायचा आहे तो मी तर लिहिलेला आहे बघा. ॲमीटर मस्ट हॅव लो रेजिस्टन्स व्हाय. असा जर प्रश्न असेल तर याचं उत्तर लिहायचं कसं, याचं इन्फॉर्मेशन काय आहे, त्याचे आपण 1-2 पॉईंट्स तयार करूया. त्यातला पहिला पॉईंट आहे पहा. फॉर मेजरमेंट ऑफ करंट गॅल्व्हॅनोमीटर इज कनेक्टेड इन सिरीज विथ द सर्किट which increases the resistance of the circuit. Therefore, current through the circuit decreases. This smaller value of the current will be measured by the galvanometer. To avoid this, resistance of the galvanometer should be kept low. पहिलं उत्तर काय? समजा आपण गॅल्व्हॅनोमीटर डायरेक्टच वापरला, शंट जोडलाच नाही, सगळ्या गृहीत धरा.
म्हणजे त्याचा रेजिस्टन्स कमी झाला का? नाही. शंट जोडल्यावर रेजिस्टन्स कमी होतं, लक्षात घ्या. म्हणजे शंट न जोडता जर गॅलव्हॅनोमीटर वापरला तर सर्किटमध्ये रेजिस्टन्स वाढेल आणि मग रेजिस्टन्स सर्किटचा वाढला की त्या गॅलव्हॅनोमीटर मोजलेला करंट हा खरा करंट असणार नाही, तो ॲक्च्युअल करंटपेक्षा कमी करंट असेल, एरर तयार झाला. आणि तो एरर कमी करण्यासाठी गॅलव्हॅनोमीटर रेजिस्टन्स कमी असला पाहिजे आणि मग त्यासाठीची योजना त्याच्या अक्रॉस एक स्मॉल व्हॅल्यू रेजिस्टन्स जोडा, त्यालाच आपण शंट रेजिस्टन्स म्हटलं. हे कारण हे आपण मग पाहिलंय ते वेगळ्या शब्दात पाहिलं होतं. मॉडिफिकेशन ह्या टायटल खाली पाहिलं होतं. मॉडिफिकेशनची गरज काय तेच इथं उत्तर आहे, या प्रश्नाचं उत्तर आहे. दुसरा मुद्दा आहे, गॅलव्हॅनोमीटर यूज फुल स्केल डिफ्लेक्शन इवन when small current flows through the galvanometer. Therefore, to measure the current in large range, some arrangement must be made, and for this purpose, the resistance of the galvanometer should be kept low. आपण याची करंट कॅपॅसिटी कमी असं मग अशी म्हटलं होतं का? मग याला जास्त करंट मोजता येईल का फक्त गॅलव्हॅनोमीटर वापरला तर? नाही. मग रेंज तर वाढवली पाहिजे आणि म्हणून मग त्याच्या अक्रॉस शंट रेजिस्टन्स जोडायचं. डायरेक्ट गॅलव्हॅनोमीटर वापरता येत नाही आणि मग याच्या अक्रॉस हा रेजिस्टन्स जोडला की ऑटोमॅटिकली रेजिस्टन्स कमी होतो, म्हणजे ॲमीटर रेजिस्टन्स लो असतो. दॅट इज द रिझन ॲमीटर मस्ट हॅव लो रेजिस्टन्स. हे झालं लो रेजिस्टन्स का असावं त्याचं कारण. खरं हे आपण मॉडिफिकेशनमध्ये पाहिलं होतं, वेगळं त्याचं मॉडिफिकेशन कोणते पाहिजेत, का पाहिजेत पाहिलं आणि त्याचं तेच सांगितलेलं आहे. फक्त आता कोणत्या प्रश्नाचं उत्तर, ॲमीटर मस्ट हॅव लो रेजिस्टन्स. वाय, त्याचं हे उत्तर. आणि शेवटी बऱ्याच वेळा 1 किंवा 2 मार्काला प्रश्न असतो, व्हॉट आर द युजेस ऑफ शंट रेजिस्टन्स. इथं शंट रेजिस्टन्सचा काय उपयोग झाला, तर आपण जी चर्चा केली तेच परत. शंट रेजिस्टन्समुळं काय झालं बघा, हा करंट मोठा होता पण याची क्षमता नाही गॅलव्हॅनोमीटर जास्तीचा करंट पास करण्याची. उर्वरित सर्व करंट कुठून चालला, मग शंटमधून चालला. म्हणजे इट इज यूज टू डायव्हर्ट लार्ज पोर्शन ऑफ करंट सो दॅट गॅलव्हॅनोमीटर कॅन बी प्रोटेक्टेड. जास्तीचा करंट आहे तो या मार्गाने डायव्हर्ट केला, हे शंटचं काम आहे. शंट वापरून आपण त्याची रेंज वाढवू शकतो, म्हणजे आपल्याला पाहिजे तेवढा लार्ज करंट मोजता येतो. डायरेक्ट गॅलव्हॅनोमीटरनं करंट मोजता येत नव्हता लार्ज, आता मात्र शंटची व्हॅल्यू ॲडजस्ट करून आपण पाहिजे तशी रेंज वाढवू शकतो. आणि शंट रेजिस्टन्स जोडल्यामुळं टोटल रेजिस्टन्स कमी झाला, म्हणजे ॲमीटर रेजिस्टन्स कमी झाला. टू डिक्रीज द रेजिस्टन्स ऑफ गॅलव्हॅनोमीटर शंट इज यूज. These are the uses of shunt. Once again, to divert large part of current, to increase range of ammeter, and to decrease the resistance. And this can be achieved by this formula: S is equal to Ig upon I minus Ig into G. याच्या सहाय्याने S ची व्हॅल्यू काढायची, ती व्हॅल्यू त्या व्हॅल्यूचा रेजिस्टन्स जोडायचा, मग गॅलव्हॅनोमीटर आणि हा रेजिस्टन्स दोघांना आपण काय म्हणणार, ॲमीटर. अशा रीतीने आपण गॅलव्हॅनोमीटरचं रूपांतर ॲमीटरमध्ये करू शकतो. स्टुडंट्स, आजच्या तासाला आपण इथंच थांबूया.